जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। देयक मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी बी.ए. चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोरच पैसे स्वीकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या घटनेची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकासाठी ही लाच घेतल्याचा आरोप आहे। या निधीतून नाली बांधकाम आणि सभागृहातील फरशी बसवण्याचं काम करण्यात आलं होतं। संबंधित कामाचे बिल मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी बी.ए. चव्हाण यांनी पैसे स्वीकारल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे। विशेष म्हणजे पंचायत समितीच्या कार्यालयातच गटविकास अधिकाऱ्यांसमोर पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। हा व्हिडिओ गेल्या 3 दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी बी.ए. चव्हाण यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत। प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। साहेब त्यांचं काय म्हणणं आहे, सरपंच साहेब तुम्ही सांगा, आता आपण 15 दिवस काम करतो, किती ठरलेलं असतं त्यांचं काय काम म्हणणं, आम्ही तोट्यात आहे, आम्हाला आम्ही काय करू, आता जे द्यायचं शिल्लक मागायला नाही, काय नाही साहेब। 9,000 काम आहे, 9चं होतं ते 4,000 द्यायला लागलं। आम्ही 18 बराच काम, आम्ही 30 बराच, म्हणजे आमच्या इंजिनियर सांगितलं 28 बराच करायची, पण एवढं थोडं बार्गेनिंग थोडी करायला आम्ही जर लाख रुपये जर मायनस आहे एका कामामध्ये कसं असतं, समोर झालं बरं, नाही तर कसं आमच्या ब्लेम येतो। चला जाऊ